येतो खरोखर आज प्रभू मध्ये आपल्याला आनंद आहे. हालेलुया. तर आजचा माझा टॉपिक असा आहे की आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरायचा. हालेलुया. है ना, कुठलीही गोष्ट मिळण्याआधी विश्वास धरायचा की मला भेटले, मला मिळाले, तर ते प्रभू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण करत. हालेलुया. विश्वास असं हे करायचं की आपल्याला मिळालं आहे, मिळालंच है, हमें मिल चुका है, ऐसा हमारा विश्वास होना चाहिए. हालेलुया. है ना, सच में अगर हमारा ऐसा विश्वास होता तो प्रभु अपने बोलते ना जीवन में जो भी हमारी जरूरत है, जो भी हमें चाहिए वो प्रभु देता है. हालेलुया. तर आपण खरोखर परमेश्वर महान आहे. प्रभू हर एक गोष्टीमध्ये, हर एक आपल्या परिस्थितीमध्ये प्रभू सामानाला परमेश्वरने हर एक गोष्टी प्रभू देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तर खरोखर बऱ्याच वेळा ना जीवनामध्ये बऱ्याच वेळा अडचणी येतात की नाही. आधी तर बसलेला असं कोणी आहे का त्याच्या जीवनात अडचण नाहीये? आहे की कोणी? सर्वांच्या जीवनात अडचणी आहेत. हालेलुया. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी आहेत, म्हणून आज आपण देवाच्या भवनामध्ये. हालेलुया. तर अडचणी नसत्या तर देवाकडे कोणी असतं का? नसतं. आज आपणही संसारच्या लोकांसारखा आपणही संडे चांगला एन्जॉय केला असता, है ना. रविवारी चांगलं एखादा किलो चिकन, है ना, चांगलं बिर्याणी म्हणा, सुकं चिकन म्हणा, काय ना काय बनवून घरामध्ये आपणही खात बसलो असतो. हालेलुया. परंतु आज अडचणी आहेत, आज तकलीफ आहे, म्हणून आज आपण प्रभू जवळ. हालेलुया. तर बरोबर जीवनामध्ये बऱ्याच वेळा अडचणी येतात, संकट आणि अडचणीमधून उत्तर सापडत नाही. सापडतं का आपलं उत्तर? संकट येतं, अडचणी येतात, समस्याचं उत्तर नाही सापडत. त्यासाठी देवाचं वचन काय सांगतंय की माझ्याकडे ये. हालेलुया. तुला सर्व काही मिळेल. हालेलुया. तर खरोखर जेव्हा आपण देवाकडे जातो तेव्हा प्रभू आपल्याला सर्व काही देतो. परमेश्वर खरोखर हर एक गोष्ट देणारा परमेश्वर आहे. छोट्या मोठ्या अडचणी सतत आपण त्या इतरांच्या मदतीने सोडायचा प्रयत्न करतो की नाही. छोट्या मोठ्या जेव्हा अडचणी येतात प्रत्येकाची आपण मदत घेतो की माझ्या जीवनात ही अडचण आहे, ही समस्या आहे, याच्यातून मी कसं बाहेर येईल, कसं मी सुटन याच्यामधून सांगतो ना आपण एकमेकांना. त्या छोट्या मोठ्या अडचणीतून आपण आहे ना बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. त्या संकटामधून, त्या अडचणीमधून, त्या वाईटामधून बाहेर कसं येता येईल, जीवन कसं आशीर्वादित होईल याकडे लक्ष देतो. हालेलुया. पण कधी असं होतं की आपल्याला जगातून उत्तर मिळत नाही. हालेलुया. भेटतं की जगातून उत्तर आपल्याला? आपण छोट्या मोठ्या अडचणींना घेऊन भले आपले फ्रेंड असू द्या, नातेवाईक असू द्या, आई वडील असू द्या, है ना, नवरा असू द्या, प्रत्येक गोष्टी आपण शेअर करतो एकमेकांना की माझी ही संकट आहे, माझं हे तकलीफ आहे, मला ह्याच्यातून काहीतरी उत्तर मिळेल. आपण त्या आशेने त्याच्याकडे जातो की मला काहीतरी मिळेल त्याच्यामधून. हालेलुया. पण त्याच्यातून आपल्याला जगाकडून उत्तर भेटतं का? त्या गोष्टीसाठी नाही भेटत. हालेलुया. इथून पाठी आपण सर्वांनी ते आयुष्य जगलं. कुठून आपल्याला उत्तर मिळत होतं का? नव्हतं मिळत. परंतु जेव्हा आपण प्रभूला ओळखलं, प्रभूकडे आलो, तेव्हा प्रभू हर एक अडचणीमधून, हर एक परिस्थितीमधून आपल्याला हर एक गोष्ट प्रभू देत गेला. हालेलुया. तर बरोबर आपल्याला उत्तर, जगातून उत्तर नाही मिळत तेव्हा आपण म्हणतो की आता सर्व काही देवाच्या हातात आहे. हालेलुया. बरोबर जेव्हा बघतो ना सर्व आपल्या जीवनाची गॅरंटी संपती तेव्हा आपण प्रभूच्या हातात देतो की नाही. प्रत्येक जण असं कितीही विश्वासी भाऊ आणि बहीण असला ना तरी तो सुद्धा पहिला आपला जोर लावतो. हालेलुया. है ना, कितने भी विश्वासी भाई बहन क्यों ना हो, पहला हम अपना शक्ति लगाते, अपना बल लगाते कि होएगा क्या, परंतु सब कुछ खत्म होने के बाद हम उस प्रभु के हाथ में देते हैं कि अभी मुझे कहीं से भी सहायता, मदद कुछ भी नहीं मिल रहा है, तो मैं सब कुछ उस परमेश्वर के हाथ में सौंपती हूँ. हालेलुया. तो प्रभु हमें सब कुछ देता है. हालेलुया. तर देवाच्या हातात देतो तेव्हा आपण म्हणतो की आता सर्व काही देवाच्या हातात आहे. हा मुद्दा है ना, हा मुद्दा बदलायचा आता माणसाच्या हाती नाही तर त्या देवाच्या हाती आहे. हालेलुया. परमेश्वराच्या हातात आहे. कुठलाही मुद्दा कुठल्या मनुष्याच्या हातात नाही बदलण्याचा. हालेलुया. आज किती बोलतात ना, किती मोठे मोठे सेवक असू द्या, किती मोठे मोठे आपले चर्च लीडर असू द्या, असिस्टंट पास्टर, प्रत्येक जण असू द्या, कुणी कुणाचा मुद्दा नाही बदलू शकत. जोपर्यंत प्रभूची इच्छा नाहीये, जोपर्यंत प्रभू नहीं बोलतो ना, प्रभू नहीं चाहता है तब तक हम कुछ नहीं कर सकते. हालेलुया. कोई भी कुछ भी मुद्दा नहीं बदल सकता, इसलिए सब कुछ वो प्रभु के हाथ में छोड़ना है हमें. हालेलुया. कैसी भी क्यों ना परिस्थिति हो, हमें कहना कि मुझे सब कुछ मिल गया है. हालेलुया. सच में जैसे मैंने टाइटल में बताया कि हमें सब कुछ मिला है, ऐसा हमारा विश्वास होना चाहिए. आपल्याला सर्व मिळाले असा आपण विश्वास घेऊन चालायचा जीवनामध्ये. हालेलुया. सर्व काही हर एक मुद्दा त्या देवाच्या हातामध्ये आपल्याला सोडवायचा आहे, सोपून द्यायचा तर प्रभू त्याच्यातून आपल्याला सोडणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आमचं है ना, आमचं मन आपण देवाकडं ज्या वेळेस लावतो, डोळे आपण देवाकडे लावतो त्यावेळेस आपण आपल्या विनंत्या देवाला कळवतो. हालेलुया. जसं भजन मध्ये आपण हमेशा ऐकतो है ना, दाऊद राजा पुढे त्याची नजर ठेवत होता त्या पर्वताकडं, त्या स्वर्गाकडं. है ना, 131च्या भजनच्या 131च्या पहिल्या अध्यायामध्येच दिलेले की तुझे डोळे तू पर्वताकडे लाव, तुला सर्व सहायता, मदत, सर्व काही गोष्टी तिथून मिळणार आहेत. हालेलुया. तर बरोबर आपणही आपले डोळे, आपले नेत्र, आपली जी पण दृष्टी आहे त्या परमेश्वराकडे लावायची. आपण आपल्या विनंत्या देवाला कळवायच्या.
होतो, कधी उत्तर मिळत नाही तर कधी मिळतं. हालेलुया. कभी मिलता है ना, उत्तर कभी मिलता है, हमें कभी नहीं मिलता है. तो हमें जीवन में निराश नहीं होना है कि मिला है तो आनंद करना है, ऐसा नहीं मिला है तो भी आनंद करना है. हालेलुया. कभी कभी देखो प्रभु अगर नहीं दे रहा तो हम निराश हो जाते हैं जीवन में कि इतना दिन हो गया मैं ये चीज मांग रही हूँ, प्रभु क्यों नहीं दे रहा है ना. क्या इसका कारण हो सकता है? सच में हमें अपने आप को ही पूछना है कि क्यों नहीं मिल रहा है. प्रभु मैं इतने दिन से, आज 1 साल हो गया, 2 साल हो गया, प्रभु 3 साल हो गया, मैं लगातार इस चीज के लिए मैं धड़पड़ कर रही, परंतु क्यों नहीं मुझे मिल रहा है. ये हमें अपने खुद को ही पूछना है. हालेलुया. हम किसी को पूछ सकते हैं क्या? नहीं पूछ सकते. ना पास्टर को, ना सिस्टर को, ना किसी को नहीं पूछ सकते, परंतु प्रभु को पूछ सकते हैं. हालेलुया. प्रभु को पूछना है कि प्रभू ये मेरे जीवन में क्यों नहीं हो रहा है. सच में हमें हर एक चीज उस प्रभु के हाथ में छोड़ देनी है. पण जेव्हा आपण गुडघे टेकतो आणि जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गाचा देव आपल्याला उत्तर देईल. हालेलुया. कुठल्या मनुष्याने उत्तर नाही देणार, परंतु स्वर्गाचा जो देव आहे तो जिवंत देव आहे. हालेलुया. तो तुम्हाला आणि मला उत्तर देणारा परमेश्वर आहे. तर सर्व काही त्याच्या हातामध्ये सोपवायचं आहे, तेव्हा स्वर्गाचा देव तुम्हाला आणि मला उत्तर देईल. पण जेव्हा आपण प्रार्थना करत असताना मनात शंका येतात की नाही. जेव्हा प्रार्थना करतो, भरपूर मोठ्या प्रार्थना, सगळ्यांच्या इथं बसलेला असं कोणीच नाही की जो प्रार्थना स्वतःसाठी करत नसेल. सर्वजण करतात, मी का असा हे ना. पूर्ण आपण आपल्या कुटुंबासाठी करतो, परंतु शंका पण मनात येतात. मागतो तर खरं, पण शंका पण घेऊन येतो. मागितले तर खरं देव देईल का, देव करेल का माझ्या जीवनामध्ये है ना. मांगा तो है परंतु प्रभु करेगा क्या, ये डाउट हम मन में लाते. परंतु जहाँ पर बोलते ना शंका उत्पन्न होती है, वहाँ पर प्रभु कुछ नहीं कर सकता. हालेलुया. जिथे आपण डाउट करतो, जिथे शक करतो, तिथे प्रभु काही नहीं करू शकत. हालेलुया. तो हमें सच में जब हम मांगते हैं तो हमें डाउट नहीं करना है. अगर हम डाउट करते तो हम कह सकते हैं कि प्रभु मेरा विश्वास है, तू मुझे देगा. तो कहाँ विश्वास है हमारा? नहीं है विश्वास. जिथे आपण डाउट करतो, जिथे आपण शक करतो, तिथे आपण देवाला बोलू शकतो का की प्रभु माझा विश्वास आहे, तू मला देणार. बोलू शकतो का? नाही बोलू शकत. कारण परमेश्वर म्हणतो मागितलं तर खरं, पण तू शंका पण करतेस. मला तुझ्या शंका चालू आहे. मागितलं तर खरं, भेटतंय का नाही देव, भेटतंय का नाही, माझ्या जीवनामध्ये चांगली परिस्थिती येईल का नाही, का असेच दिवस राहणार आहे, माझं जीवन कधी सुधरल की नाही. त्या मनात अनेक आपल्या शंका चालू असतात. परंतु वचन सांगतं की खरोखर जेव्हा आपण प्रार्थना करतो ना, मनात शंका येतात की जे मी मागत आहे ते देव देऊ शकतो का. हालेलुया. मी जे मागतो ते बरोबर मागतो का. हालेलुया. येतात की नाही शंका. सच में आता है मन में, मैं जो मांग रहा हूँ वो सही मांग रहा हूँ, मैं जो मांग रहा हूँ वो बराबर मांग रहा हूँ कि नहीं. आता है. अनेक से बोलते ना विचार हमारे मन में आते. अनेक से बोलतात ना, कितीतरी आपल्या मनामध्ये एवढं सगळं हृदय, आपलं एवढं सगळं मन आहे, पण फार लांबचा विचार करतो आपण. करतो की नाही. एकदम लांबचा विचार आपल्या जीवनामध्ये असतात. आज काय होईल, उद्या काय होईल, देवाला ही समस्या सांगितली, एक संपत नाही तर दुसरी तयार असते, दुसरी संपली तर तिसरी तयार असते. त्या प्रत्येक शंका आपण देवाला सांगतो. प्रत्येक आपल्या ज्या पण आपण जे देवाला मागतो ते प्रभूला सांगतो. त्याच्यामध्ये आपण डाऊट पण करतो की प्रभू देईल का नाही. हालेलुया. पण जे काही मागतो ते मिळत नाही, त्यामुळे प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. प्रार्थना करत असताना बोलायचंय की मी कुठल्या माणसाला मागत नाही. हालेलुया. जे पण आपण प्रार्थनेमध्ये मागतो तर ते पण बोलायचं की प्रभू मी कुठल्या माणसाकडे नाही मागितले, मैंने किसी मनुष्य को नहीं मांगा है परमेश्वर, मैंने वो जीवित परमेश्वर को मांगा. तो प्रभु क्यों नहीं देगा. देगा प्रभु, आपको मुझे जरूर देने वाला वो परमेश्वर है. हालेलुया. जिवंत देवाला मागत आहे आणि मला खात्री आहे की देव मला देणार आहे. हालेलुया. तर खात्रीने आपण म्हणतो ना की देव देणार आहे, तर 100% प्रभू देईल. हालेलुया. परंतु जर मनामध्ये डाऊट आहे, मनामध्ये शंका आहे, तर प्रभू देईल का. नाही देणार. हालेलुया. कधी असं होतं अचानक जीवनात संकट येतात ना, भरपूर एकदम चांगली स्थिती बघा चाललेली असती, अचानक संकट येतात, तेव्हा आपण देवाला बोलतो की लोक आपले आहे ना, तेव्हा आपण लोक देवाला बोलतो की आहे ना आपण की लोक आपली निंदा करतात. देवाला म्हणतो की प्रभू हे संकट आलं, ही तकलीफ आली, हे असं आलं, अचानक का आलं, तर ते आपण लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो ना. लोकांना सांगतो लोक चांगलं बोलतील की वाईट बोलतील. क्या बोल सकते हो आप. सच में लोगों का आंसर क्या होगा. अच्छा सलाह देंगे कि बुरा. सामने से अच्छा देंगे, परंतु जब पीछे से जाते हैं तो बरं झालं, लय बया बेकार आहे, तुमच्या जीवनात असंच व्हायला पाहिजे होतं है ना, तसंच व्हायला पाहिजे होतं, लय देव करती, पण आधीच्या जीवनामध्ये केवढं संकट आले. इसीलिए हमें कोई मनुष्य को नहीं पता नाही है ना, कुठल्या माणसाला नाही सांगायचे, परंतु देवाला सांगायचे. प्रभू सर्व काही देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. असं आहे की देव काही देऊ शकत नाही, कुठलीच गोष्ट जे प्रभू नाही देऊ शकत है ना. माणूस तर एक वेळा देणार नाही तुम्हाला आणि मला, परंतु जो स्वर्गाचा राजा आहे तो सर्व काही तुम्हाला आणि मला देणारा परमेश्वर आहे. हालेलुया.
कडू कडू बोलणार आपल्याला, है ना, बरं झालेलं आहे, देवावरती उड्या मारतील, देवावरती घमंड करतील, परंतु आज जीवनात संकट आलं जसं पास्टरने सांगितलं बघा, संकट येणं पण गरजेचं असते. जोपर्यंत संकट येत नाही तोपर्यंत आपण काहीतरी शिकतो का? नाही शिकत. जोपर्यंत आहे ना देवाची काठी आपल्यावरती पडत नाही तोपर्यंत आपल्याला चांगला मार्ग दिसत नाही. सगळं जर देव देतच राहिला तर आपण चांगल्या लाईनीला लागू का? चांगल्या मार्गावरती लागू का? नाही. सगळं जर मिळत राहिलं तर बिघडतो आपण. हालेलुया. तर त्याच्यासाठी संकट येणं पण खूप गरजेचं आहे. हालेलुया. तकलीफ येणं पण खूप गरजेचं आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रभू म्हणते तुला भेटलेच असा तू विश्वास धर. हालेलुया. तर खरोखर देव तुमची प्रार्थना ऐकून त्याचे उत्तर देणारा, परमेश्वर म्हणतो की खरोखर तसा वागला तर देव तुमची प्रार्थना ऐकून त्याचे उत्तर देणारा मी प्रभू आहे. हालेलुया. देव परमेश्वर आपली प्रार्थना ऐकून त्याचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. खरोखर देतो की नाही उत्तर? आज सगळेजण एकदम कोणीच नवीन नाही, सर्वजण जुने, सर्वांना माहिती की प्रभू प्रत्येकाच्या प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि प्रभू जे बोलतो ते जीवनामध्ये करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तर या आपण वचनामध्ये येऊया. मार्कस त्याचा 11वा अध्याय आणि 25वा वचन. और जब कभी तुम खड़े हुए प्रार्थना करते हो तो यदि तुम्हारे मन में किसी के प्रति कुछ विरोध हो तो क्षमा करो, इसलिए कि तुम्हारा स्वर्गीय पिता भी तुम्हारे अपराध क्षमा करे. हालेलुया. काय सांगते वचन? इसीलिए जब तुम प्रार्थना करते हो तो जिस किसी के लिए मन में है ना कुछ भी होता है तो हमें वो सब छोड़ देना है और प्रार्थना करने की सच में हमें मिल चुका है. हालेलुया. दीदी मराठी मध्ये वाच. आणखी तुम्ही जेव्हा प्रार्थना कराल उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमचा स्वर्गातील पिता नेहमी तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करेल. 24 वाचलं की 25? 24. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळेलच आहे असा विश्वास करा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. हालेलुया. काय सांगते वचन? या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास करा. हालेलुया. या कारणास्तव मी तुम्हाला आणि मला सांगतोय. कोणाला सांगते? परमेश्वरात बायबलच्या माध्यमातून प्रभू तुम्हाला आणि मला आज सांगतो की खरोखर की या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो की जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास करा. हालेलुया. तर ते तुम्हाला मिळेल. हालेलुया. तर आज आपण प्रार्थना करतो की प्रभू खरोखर तुझं वचन सांगते की प्रार्थनामध्ये तुम्ही मागा आणि मला भेटले असा विश्वास करा. जीवनामध्ये कशीही परिस्थिती असू द्या ना, मुलगा बिघडलेला आहे, घरामध्ये परिस्थिती कठीण आहे, घराची आहे ना अवस्था खराब आहे, हरेक गोष्ट बघा जीवनामध्ये येतात, चढ उतार चालूच असतं, परंतु प्रार्थना करायची आणि प्रार्थनेमध्ये बोलायचं की प्रभू मला ही गोष्ट भेटली आहे माझ्या जीवनामध्ये. जर आपण ते बोलतो तर प्रभू 100% आपल्या जीवनामध्ये देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणजे जिथं आपण शंका करतो मनामध्ये, जिथं आपण डाऊट करतो त्या परमेश्वरावरती, येशू मी प्रार्थना करतो, आपण म्हणतो की येशू मी प्रार्थना करतो, आजारात म्हणा मी बरा झालो आहे. हालेलुया. बरोबर. आजारात आपल्याला म्हणायचे, तुम्हाला आणि मला आजारामध्ये बोलायचं की प्रभू मी बरा झालोय. तर का नाही बरे होणार आपण? होणार की नाही बरे? 100% तुम्ही आणि मी बरे होणार. जर आपण म्हणतच राहणार नाही अजून दुखतंय थोडं, सर्दी तर गेली पण ताप वाटतंय थोडा, है ना, डोकं दुखतंय पण जाऊ दे पोट तर राहिलंय ना, जर हे बोलत राहिलं तर प्रभू पूर्ण बरं कराल का? नाही. पुढं ना पुढं थोडं आपण ठेवतो. जसं पास्टर बघा प्रार्थना करतात, ठीक बरं झालं का? नाही पास्टर थोडं वाटतंय अजून दुखतंय. बोलतो की नाही आपण? नाही पास्टर थोडं कणकणी वाटते अजून आल्यासारखी, थोडं मला असं वाटतंय नाही घरी गेलं अजून एक डोस घ्यावा औषधाचा तेव्हाच मला बरं वाटेल. जर ही शंका आपण मनामध्ये आणून ठेवलेली असती पहिली तर कसं देव आरोग्य देईल? कसं देव आपल्याला बरं करत? नाही बरं करणार. त्यासाठी वचन सांगते की असं बोलायचं, येशू मी प्रार्थना करतो, आजारात म्हणायचं तुम्हाला आणि मला की मी बरा झालो आहे, माझ्या येशूने मला बरं केलेलं आहे. हालेलुया. तुमच्या मनुष्य बरा करू शकतो का? नाही करू शकत. खरं करतो डॉक्टरांचा डॉक्टर वैद्यांचा वैद्य आहे, तो तुम्हाला आणि मला बरा करणार आहे. हालेलुया. कुठल्या मनुष्य नाही करू शकत. जिथं डॉक्टर सांगतो ना नो गॅरंटी, तिथं परमेश्वर तुमची आणि माझी गॅरंटी घेतो की नाही? आज आपल्या आहे ना आपल्या समोरची गवाई आहे मावशीची, आपण बघतो त्यांचं जीवन सर्व पास्टर वंदना नेहमी सांगायचे त्यांच्याबद्दल की कशा त्या मावशी अजून आतुरामध्येच आहेत, कशी त्यांची परिस्थिती, कशा त्यांची अवस्था आहे, पण खरोखर परमेश्वर खरोखर त्यांनी ते आजार सर्व काही त्या वधस्तंभावरती घेऊन गेला तर प्रभू त्यांना बरं नाही करणार? प्रभूने खरोखर सर्व आरोग्य सर्व चंगाई सर्वांनी त्यांना छुटकारा देऊन आज आपल्यामध्ये उभा केलेला आहे. हालेलुया. तसा त्यांचा पण विश्वास होता, है ना, विश्वास होता त्यांचा. त्यांनी डाऊट केला का की प्रभू मला बरं
बरं नाही करणार, आता वाटते मी दवाखान्यातच राहते वाटतं 4 महिने, असा विश्वास बोलल्या का त्या? नाही बोला. त्यांचा विश्वास होता की मी एक दिवस भवनमध्ये जाऊन त्या देवाची महिमा करेन. हालेलुया. तर बरोबर तसा तुमचा आणि माझा विश्वास असला पाहिजे की येशूने मला बरं केले आहे. जेव्हा बघा कधी कधी अकाउंट पण रिकामे झाले ना, तरी पण म्हणायचं नाही की माझा अकाउंट रिकामे, बोला माझा अकाउंट भरलेले, माझे खिसे भरलेले. तर प्रभू खरोखर तुमचे खिसे पण भरलेले ठेवणार, तुमचा अकाउंट सुद्धा प्रभू भरलेलं राहू देणार. कुणाला माहिती आहे का तुमचा अकाउंट रिकामे की भरलेले? नहीं माहिती. आपको अभी जैसे ईश्वर को पता है कि मेरे अकाउंट में पैसा है कि नहीं, मुझे पता है कि नहीं है, और मेरे बाप को पता है. हालेलुया. मेरे प्रभु को पता है कि है क्या नहीं, परंतु उसने हमें कहना है कि प्रभु सच में मेरा अकाउंट भी भरा हुआ है, मेरे जेब में भी पैसा है. ये सब हम चीजें बोलते तो प्रभु हमें देगा. हालेलुया. अगर हम नहीं बोलेंगे तो प्रभु नहीं देगा. सदा सगळं संपलंय, घरात राशन नाही, पोरगा आजारी आहे, काम सुटलंय, हे झालंय ते झालंय, तर प्रभू देईल का? देव म्हणून रडतच राहाय, बस रडतच. एवढं मी मोठे मोठे वचन तुझ्यासाठी सांगितलेले की असा विश्वास कर की तुला सर्व मी दिलंय. हालेलुया. तर प्रभू देणार नाही का? देणारा तो परमेश्वर आहे, सर्व काही देणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. जर खरोखर आपण म्हणतो की हा माणूस मला देईल, तो माणूस मला देईल, परंतु जर देवाची जी इच्छा नसेल तर तो माणूस देईल का? नाही देणार. कुणावरती डिपेंड राहू नका, देणारा सर्व काही तो परमेश्वर आहे. हालेलुया. खिशे रिकामे झाले तर बोला की मी धनवान आहे. जरी खिशे जरी रिकामे असले तर म्हणा धनवान आहे. जर खरोखर त्या परिस्थिती आपण मध्ये म्हणतो ना मी धनवान आहे, धनवान आहे, तर खरोखर प्रभू धनवान करणारा परमेश्वर आहे तुम्हाला आणि मला. हालेलुया. परमेश्वर कसा आहे? तो धनवान आहे. तो आहे ना, तो अरबपती, तो करोडपती आहे, तो आपण नसणार का? आपण पण असणार. हालेलुया. तर त्याच्यासाठी आपल्याला अंगीकार करायचा आहे. जे आपण बोलतो ना मुखाने बोलणार तेच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये घडणार आहे. आपण हमेशा नकारात्मक गोष्टी जीवनामध्ये आहेत की नाही? वाटतंय मी कधीच बरी नाही होणार, माझा आजार कधीच जाणार नाही, है ना, मरण पण हा आजार असाच राहील. जर आपण त्या गोष्टी बोलतो तर प्रभू त्याच्यात राहू देतो. परमेश्वर काय म्हणतो की डाऊट करू नको, प्रार्थना कर आणि त्या गोष्टी माग. जर त्या गोष्टी मागतो तर परमेश्वर बरोबर तुम्हाला आणि मला देतो. हालेलुया. कधी कधी असं हे असतं ना, खरोखर माझा नवरा कधीच नाही सुधारणार, आपण स्वतः आपल्या तोंडाने बोलतो तर कधी नाही सुधारणार, नाही होत. किती वेगळे वाचू द्या, त्यासाठी प्रार्थना करा की प्रभू हा सुधरल आणि हा सुधारला दे बाप्पा, मला विश्वास आहे हा सुधारणार. प्रत्येक गोष्ट तुम्हाला आणि मला देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तुझा टॉपिक सांगितलं ना, मी तुम्हाला आणि मला भेटले असा विश्वास करा. भेटल्याच्या नंतर नका विश्वास करू, भेटायच्या आधी विश्वास करा की प्रभू खरोखर मला सर्व गोष्टी मला भेटल्या. हालेलुया. भेटल्यावरती मिलने के बाद तो सभी लोग धन्यवाद करते. हालेलुया. और मिलने के बाद सच में पास्टर का गायब भी हो जाते, परंतु सच में हम आज बोलते ना अच्छे लोग हैं जो हम मिलने से पहले प्रभु को धन्यवाद करते हैं. हालेलुया. हर परिस्थिति में प्रभु को धन्यवाद करना है. सच में कहना की प्रभू मैं धनवान है, प्रभू मी धनवान आहे, मी आशीर्वादित आहे कारण प्रभू माझ्या सोबत आहे. हालेलुया. हमें कहना की प्रभु सच में मैं धनवान हूँ, मैं आशीषित व्यक्ति हूँ प्रभु, क्योंकि आप मेरे साथ हो. अगर प्रभु आपके और मेरे साथ है तो हर एक चीज हमें मिल सकती है. हालेलुया. है ना, जसं आपण बघतो एकदा इस्रायल लोक, है ना, इस्रायल लोक चालले होते, जसे जाता आहे ना, तसं तो पवित्र कराराचा कोश घेऊन जातात यहोशामध्ये आहे ते. जेव्हा ते जातात तर बरोबर ते देवाला सोबत घेऊन जातात. जसं त्या नदीमध्ये जातात ते त्या समुद्रामध्ये जातात, ती 2 भाग होती की नाही? 2 भाग त्या समुद्राचे होतात. एका बोलतात ना बागेचं भिंतीचं पूर्ण ते बोलतात ना पाणीचं भिंत होती आणि दुसऱ्या बाजूचं पाणी काय होतं. सर्व काही प्रभू करतो तिथं आणि नंतर ते लोक पुढे जातात की नाही? तर खरोखर तिथं गेल्यानंतर रानामनातून ते लोक प्रवास करतात. एकदा इस्रायल लोक रानामनातून प्रवास करत होते. तो प्रवास करत असताना ना याजकांनी कराराचा कोश आपल्या खांद्यावरती घेतला होता की नव्हता? खरोखर याजक कराराचा कोश खांद्यावरती घेऊन चालले होते. आपण बघूया यहोशुआ त्याचं 6 सब लोगों ने जय जयकार किया और याजक नरसिंगे फूंकते रहे. और जब लोगों ने नरसिंगे का शब्द सुना तो फिर बड़ी ही ध्वनि से उन्होंने जय जयकार किया. तब शहरपनाह नींव से गिर पड़ी और लोग अपने अपने सामने से उस नगर से चढ़ गए और नगर को ले लिया. हालेलुया. काय सांगते वचन, है ना? याजकांनी रणशिंगे फुंकवले. हालेलुया. रणशिंगे म्हणजे काय? त्यांनी जय घोष केला. तिथं वचन सांगते याजकांनी रणशिंगे वाजवले. ती ऐकून मोठा जय घोष केला. त्याने काय झालं? तटबंदी कोसळली. हालेलुया. जेव्हा त्या समुद्रामधून ते जात होते, समुद्रामधून गेल्याच्या नंतर
तिकडं काय होतं यरीहो नगर होतं. हालेलुया. यरीहो नगर होतं. ते यरीहो नगर त्यांना जिंकायचं होतं. तर ते जिंकण्यासाठी ते बाजूला होतं ना तटबंदी होती, तट होते त्या यरीहो नगरच्या आजूबाजूला. परंतु या जगाने जे बोलत ना जय घोष केला होता त्यावेळेला, जय घोष केला तर ते तट कोसळले की नाही, सर्व तट कोसळले आणि यरीहो नगर त्यांनी ते काबीज केलं. हालेलुया. आधी जय घोष केला त्यांनी का नंतर केला? अगोदर है ना, पहले जय घोष किया था याजक लोग ने कि बाद में किया था? पहले किया था, तभी वो लोग वो यरीहो नगर पर जीत पाए थे. हालेलुया. तो वैसे हमें भी अपने जीवन में पहले सब कुछ करना है. हालेलुया. जब हम पहले करते हैं तो हम सब कुछ पाते हैं. हालेलुया. वचन सांगतं की त्यांना ते शहर जिंकायचे होते. कसं जिंकणार है ना, मनात तर जिंकायचं असतं परंतु शंका असत कसं जिंकणार, काय होणार. त्यांच्याकडं फावडं नव्हतं. त्या भिंती तोडण्यासाठी काय होतं? फावडं होतं, काकुदळ होते, काही टिकाव होते. पहिल्याच्या आधीच्या आता तर भरपूर कमी बघायला भेटतं ते फावडं, ते बोलत ना टिकाव, कुदळ हे भरपूर कमी बघायला भेटतं. ते आधीच्या काळात बरेचसे लोक त्यांनी काम करायचे. आता भरपूर रेडीमेड मशीन आल्या तर सर्व काही त्याच्यामधून होतं. त्यावेळेला ते होतं की फावडं त्यांच्याकडं ना फावडं होतं, ना कुदळ होतं, ना टिकाव होतं, काही सुद्धा नव्हतं. परंतु त्यांच्या बरोबर देव होता की नव्हता? त्या लोकांसोबत देव होता म्हणून ते लोकांनी तो यरीहो नगर जिंकला. हालेलुया. वचन सांगतं की खरोखर त्यांच्याकडे काही नव्हतं पण मात्र ते लोक बोलायचे की माझ्याकडे देव आहे. हालेलुया. आणि ज्यांच्याकडे देव आहे तो माणूस आशीर्वादित आहे. हालेलुया. लोक आहेत. आपल्याला बोलायचं की प्रभू जे मी मागितले ते मला ऑलरेडी मिळालेले आहे. हालेलुया. जीवनात असा विश्वास धरायचा की मला भेटले, सर्व गोष्टी मला देवाने दिलेल्या आहेत. हालेलुया. तर बरोबर आपण आशीर्वादित आहोत. तेव्हा त्यांनी जय घोष केला, इस्रायल लोकांनी जय घोष केला, कारण त्यांना माहित होतं आता नाही तर नंतर विजय माझाच आहे. हालेलुया. तर इस्रायल लोकांना माहित होतं आता नाही तर नंतर विजय माझाच आहे. त्या देवाने मरणातून विजय मिळवलाय तर तुम्हाला आणि मला विजय नाही मिळणार का? मिलणार. सच में प्रभु ने विजय पाया है तो हमें भी विजय मिलेगा. हालेलुया. सच में वचन कहता है यहाँ पर की त्यांनी जय घोष केला. जय घोष आमचाच आहे. आपण कधी कधी म्हणतो ना घर भेटेल म्हणून देवाला धन्यवाद, है ना, पैसे मिळाले म्हणून देवाला धन्यवाद. प्रार्थना करण्याआधी आमचा विश्वास पक्का असला पाहिजे. हालेलुया. बरेचसे लोक मला घर भेटू दे, तेव्हा घर भेटल्याच्या नंतर धन्यवाद, भेटायच्या आधी धन्यवाद केला तर देव देणार नाही का? देव देईल. पैसे भेटल्याच्या नंतर पुढं कुणी कर्जामध्ये बुडवलेले असते, माझं यांनी एवढं घेतले तेवढं घेतले मला भेटणार, प्रभू मला ते मिळू दे, मी तुला धन्यवाद करून तुझी प्रार्थना करून तुझं हे करून. परंतु द्यायच्या आधी जर आपण केलं तर प्रभू बोलत ना त्याच्या आधी देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तर वचन सांगता येतं की बरोबर काही भेटलं म्हणून धन्यवाद नका करू, तर ते घ्यायच्या आधी प्रभूला धन्यवाद करा. हालेलुया. वचन सांगतं की बरोबर आपला विश्वास पक्का असला पाहिजे. हालेलुया. तुमचा आणि माझा विश्वास मजबूत असला पाहिजे. मला माहिती आहे प्रभू मला मागायच्या ते देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आता विश्वास धरा की खरोखर मागण्याआधी प्रभूने मला दिले आणि खरोखर देव देतो. परमेश्वराला सर्व गोष्टी माहिती आहे. तिथं बसलेला हरेकाची कुंडलीच्या देवाला माहिती आहे ना. कोणाला माहिती आहे का? नाही. आज बाहेरचे लोक बघतात ते जातात भविष्य बघण्याकडे राशी कुंडली बघण्यासाठी, परंतु त्या परमेश्वराने हरेकाची कुंडली हरेकाचं भविष्य जेव्हा आपल्याला जन्म दिला तेव्हापासूनच लिहून ठेवलेली आहे. हालेलुया. परमेश्वराला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. हालेलुया. तर त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये घेण्याआधी देवाला धन्यवाद करा. घेतल्यावर धन्यवाद नका करू, दिले म्हणून धन्यवाद है ना. तर घेण्याआधी धन्यवाद करतो तर बरोबर प्रभू उत्तम रीतीने तुम्हाला आणि मला देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जसं एक उदाहरण सांगते तुम्हाला. एक पास्टर असतात, बरोबर ना, खूप सामर्थ्यवान ते पास्टर असतात, खूप त्यांच्यामध्ये अभिषेक असतो, भरपूर कामं त्यांच्याद्वारे होतात. हालेलुया. तर ते पास्टर एक देवाचा सेवक असतो ना, एका घरी जसं त्यांना सेवकाईसाठी बाहेर बोलवलं जातं. जसं आपले पास्टर जातात पुढे सेवकाई असते ना, जसं त्यांना गावाला बोलवायचे ते तिकडे त्यांची खूप आदर, खूप सन्मान, खूप त्यांचं ना राहणं खाणं पिणं सर्व काही होत होतं. तसंच एक सेवक असतात तर ते पण खूप चांगले बघतात, पूर्ण सामर्थ्याने भरलेले देवाचे कामं त्यांच्या हातून व्हायचे. आणि ते नाही एक सेवक आली होती की तुला जायचं ह्या नगरमध्ये ह्या देशामध्ये देवाचं काम करण्यासाठी. तर ते सेवक जातात तर तिथं राहण्यासाठी त्यांना बघत नाही खूप चांगला व्यक्ती भेटतो, खूप चांगला व्यक्ती भेटतो. त्यांचं खाणं पिणं राहणं हर एक गोष्ट तो त्यांना देतो आणि खूप तो प्रेमळ असतो. तो मनुष्य खूप प्रेमळ असतो. पास्टरांची बोलतात ना भरपूर तो त्याने ऐकलं असेल की बरोबर जर सेवकांना आपण कुठल्याही एक थंड पाण्याचा ग्लास जर पाचतो तर त्याचं प्रतिफळ आपण मुकत नाही. हालेलुया. मुकतो का? नाही मुकतो. बरोबर तो मनुष्य पूर्ण रीतीने त्या पास्टरांचा आदर सन्मान हर एक गोष्ट करतो. नंतर तो
काय करून देतो पास्टर, सेवा काय करतो, सर्व काय करतो, तर तो मनुष्य म्हणतो की पास्टर बाहेर सर्वांना प्रार्थना करतात, सर्वांना बरं करतात, सर्वांच्या समस्या सोडवतात, तर आज मी माझ्यासाठी पण काहीतरी मागतो. मी सांगतो की मला पण प्रार्थना करा, मला पण आहे ना गरज आहे. तर बरोबर तो मनुष्य बोलतो की पास्टर मला पण प्रार्थना करायची. तर तो बोलतो की कशासाठी तुम्हाला प्रार्थना करायची सांगा. तर तो बघतो की त्या व्यक्तीला पाय नसतात, त्या व्यक्तीला पाय नसतात. तर तो पास्टर बघतात की या व्यक्तीला पाय नाही. तो विचारत नाही की पायासाठी करू की हातासाठी करू, कुठल्या कशासाठी नाही, परंतु ते पास्टर सांगतात की उद्या सकाळी रात्रीच्या वेळेला तो प्रार्थना करताना सांगतात की उद्या सकाळी चप्पलच्या दुकानात जा आणि तू बूट घेऊन ये, तुझ्यासाठी तू 8 नंबरचा बूट घेऊन ये. पण तो मनामध्ये शंका नाही आणत, तो मनामध्ये डाऊट नाही करत की मला तर पायच नाही येत आणि मी बूट घालू कुठं, पास्टर काय येडे झालेत काय, मला सांगते बूट घेऊन ये, चप्पल घेऊन ये, मला पाय नाही तर मी चालणार कसा. तर तो शंका नाही करत, परंतु त्या पास्टरचा तो ऐकतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन चप्पलचं दुकान उघडण्याच्या आधी तिथं बसतो. बसतो ना, त्या दुकानाचा मालिक येतो, दुकान उघडतो, सांगतो की मला बूट पाहिजे, मला बूट पाहिजे, 8 नंबरचा बूट द्या. तो दुकानाला पण हसतो की तुला जर पाय नाही आणि तू बूट घालायला आलो, म्हणतो तुला जेवढं सांगितलं तेवढं काम तू कर, है ना, जेवढं सांगितलं तेवढं कर आणि मला दे. बरोबर जसा तो बोलतात ना, तो दुकानवाला बूट घेण्यासाठी जसा बोलतो तसा प्रभू त्याला पाय देतो. हालेलुया. तसा त्याला पाय देतो. कारण काय सर्व काय करू शकतो. हालेलुया. बरोबर आज तुमचा आणि माझा पण भरोसा देवावर असेल ना, तर प्रभू प्रत्येक गोष्ट देईल. हालेलुया. जर तुम्ही आणि मी म्हणतो की मी प्रार्थना केली पण देव देईल का, जर शंका करतो तर देव देईल का, नाही देणार. तर खरंच त्या सेवकांनी पण, त्या मनुष्याने पण शंका केली असती, डाऊट केला असता मनामध्ये, तर दिलं असतं का देवानी, नसतं दिलं. बरोबर परमेश्वर आपण जर आपला विश्वास भरोसा त्याच्यावरती ठेवतो तर प्रभू हर एक गोष्ट तुम्हाला आणि मला देतो. हालेलुया. आपण म्हणतो की हा माणूस कधी नाही सुधारणार, पण बरोबर आपण कधी कधी म्हणतो सारा जग सुधारेल पण हा नाही सुधारणार. आणि खरंच तसंच होतं, कधी कधी पूर्ण जग सुधारतं पण तो माणूस तसाच राहतो. तर त्याच्यासाठी नाही म्हणायचं, त्याच्यासाठी बघतं की प्रभू हा सुधारलाय, प्रभू याच्यामध्ये सुधारणा झाली आहे. प्रभू खरोखर माझा विश्वास आहे परमेश्वरा, येत्या दिवसामध्ये हा माणूस असा नाही त्याचं जीवन बदलणार आहे. हालेलुया. तर खरोखर ही गोष्ट आपण जीवनामध्ये करतो तर प्रभू प्रत्येक गोष्ट देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तर खरोखर बोलायचं जीवनामध्ये तकलीफ येते, संकट येतंय, समस्या येतंय, सर्व काय येतंय आणि ते आल्याशिवाय आपण सुधरतही नाही. सुधरतो का, नाही सुधरत. आणि ते येणं पण खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी म्हणायचं की प्रभू येऊ दे, पण मला माहिती परमेश्वर तू मला सर्व काय देणार आहे, त्याच्यामधून माझे मार्ग प्रभू तू मोकळे करणार आहे. हालेलुया. तर खरोखर त्या देवाच्या हातात सर्व काय सोडायचं. प्रभु के हाथ में सब कुछ छोड़ते हैं, किसी की है ना बोलते निंदा होती है, बुराई होती है, छल होता है, सब कुछ उस परमेश्वर के हाथ में छोड़ दो. प्रभु उन सभी से आपको और मुझे रास्ता बताएगा. हालेलुया. जब तक कहते बोलते ना हमारे निंदा बुराई छल कपट कुछ भी नहीं होता तो हम प्रभु के पास जा सकते हैं क्या, नहीं जा सकते. सच में ऐसे बहुत से लोग होते हैं कि जब बोलते ना हमारी बुराई होती है, तकलीफ निंदा होती है, तो हम लोग प्रभु को छोड़ देते. सच में छोड़ना नहीं है. जैसे पिछले साल बहुत हुआ है ना, इसने मेरे लिए ये बोला, उसने वो बोला, उस कारण बहुत से लोग प्रभु से दूर गए. परंतु प्रभु से दूर जाकर हम जी सकते हैं क्या, नहीं जी सकते. सच में उन सारे बातों को सुनकर चुप रहकर प्रभु के साथ रहना है हमें. हालेलुया. चुप रहकर प्रभु के हाथ में देना है सब कुछ. और प्रभु मुझे पता है तू मुझे सब कुछ देगा, आने वाले दिनों में प्रभु सब कुछ मेरे जीवन में तू करेगा. हालेलुया. तो ये सभी ने बोलते ना, सभी के जीवन में ये सब होना चाहिए. ये नहीं कहना की सच में माझ्यासाठी तसं वाचण्याला सांगितलं वचन आलं तर है ना, माझं चांगलं वचन आलं तर माझ्यासाठी, वाईट आलं तर शिष्टर सांगितले वचन माझ्यासाठी थोडी आहे. असं नाही करायचं. वाईट जरी आलं तरी माझ्यासाठी आहे. तेव्हा काहीतरी मी चुकते, काहीतरी माझ्याकडून गलत होते परमेश्वरा, जे तुला नाही आवडत आहे. प्रभू खरोखर मला ते आहे ना समजण्यासाठी, सुधारण्यासाठी तू मार्ग दाखव. हालेलुया. तर ते वचनाला घेऊन चालायचे जीवनामध्ये. जर वचनाला घेऊन चालू ना आपण, तर जीवनात कधी शंका नाही येणार आपल्या. येईल का जीवनामध्ये, डाऊट कधी नाही करणार आपण. जर वचनच आपल्या जीवनामध्ये नाही तर भरपूर आपण डाऊट घेऊन जीवनामध्ये चालतो, भरपूर शंका जीवनामध्ये घेऊन चालतो की असं का झालं, माझ्याच बद्दल का असं बोलतात, मलाच का सुनवतात, मलाच का बोलतात, कुणी नाही सापडत त्यांना, मीच सापडते. सर्व काही बघा जीवनामध्ये असतं, परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की सर्व काही तर देवाच्या हातात सोडा. प्रार्थनेमध्ये मागा, प्रभू मला माहिती तू हर एक गोष्ट देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तर आपण बघूया उत्पत्ती त्याचा 16, 13 आणि 14. 6, 16, 13, 14.
के अंत करने का प्रश्न मेरे सामने आ गया है, क्योंकि उनके कारण पृथ्वी उपद्रव से भरी गई है। इसीलिए मैं उनको पृथ्वी समेत नष्ट कर डालूंगा। इसीलिए तू गोपेर वृक्ष की लकड़ी का एक जहाज बना ले, उसमें कोठरियां बनाना और भीतर बाहर उस पर राल लगाना। हालेलुया। काय सांगते वचन इथं है ना, तर परमेश्वर का वचन आहे, किसी आया नोहा को आया था वचन। हालेलुया। वचन सांगतं देव नोहाला म्हणाला, मनुष्याने सर्व पृथ्वी संतापाने व हिंसेने भरून टाकली आहे। हालेलुया। सच में मनुष्य ने उस टाइम पे क्या किया था, सब पृथ्वी को बोलते ना पाप से भर दिया था। हालेलुया। वचन सांगतं पृथ्वी संतापाने व हिंसेने भरून टाकली होती, म्हणून मी उत्पन्न केलेल्या सर्व प्राण्यांचा नाश करीन, त्यांना पृथ्वी तलावरून नायनाट करून टाकेन। हालेलुया। उस टाइम पे वचन दिया था परमेश्वर ने नोहा को कि सच में यह पृथ्वी जो है सब पाप से भर गई है, तो मैं सबको नष्ट कर दूंगा। हालेलुया। सबको नष्ट करने के लिए वचन दिया था परमेश्वर ने, परंतु तेव्हा आपणासाठी सायप्रस म्हणजे गोफेर झाडाच्या लाकडाचे एक तारू तयार कर। हालेलुया। त्यावेळेला देवाने सांगितलं होतं, नोहाला सांगितलं होतं ना, गोफेर लाकूड जे लाकूड कधी सडत नाही, कधी झिजत नाही, ज्याला कधी किडा लागत नाही, त्या लाकडाचं तारू याने काय जहाज आहे ना, जहाज बनवायला देवाने नोहाला सांगितलं होतं की त्या लाकडाचं तू जहाज बनव। तेव्हा नोहाने शंका केली का? नोहाने की देव असा का मला सांगतोय की मी जहाज तयार कर, त्याला डांबर लाव, त्याला तू पूर्ण आत बाहेर तार बनव, खिडक्या बनव। त्याने डाऊट केला पण नाही केला डाऊट, त्याने जे जे देवाने सांगितलं ते सर्व काही तो करत गेला। हालेलुया। कुठलं लाकूड वापरायचंय, लांबी रुंदी सर्व काही ते देवाने त्याला सांगितलं होतं की नाही, कोणतं लाकूड वापरायचं, त्याला काय करायचंय, किती लांबी घ्यायची, किती रुंदी घ्यायची, किती मोजमाप करायचंय, ते सर्व काही परमेश्वराने नोहाला सांगितलं होतं। तेव्हा नोहाने सर्व तसंच केलं। हालेलुया। केलं होतं की नव्हतं? सर्व नोहाने तसंच केलं होतं। तेव्हा नोहाने सर्व काही तसं केलं। नोहाने हा विचार केला नाही की लोक मला काय म्हणतील। नोहाने विचार केला का त्यावेळेला? नाही केला। नोहाने विचार नाही केला की लोक मला काय म्हणतील, परंतु आजकाल आपण विचार करतो की नाही? आजकाल आपण विचार करतो, कुठली गोष्ट करायची असेल तर विचार करतो की हा मला काय म्हणन, तो मला काय म्हणन, ती मला काय म्हणन, है ना। तो विचार न करता तो तुमचा स्वर्गीय पिता, माझा स्वर्गीय पिता काय म्हणाल त्याचा विचार करा। हालेलुया। त्याच्या आज्ञाचं पालन करायचं। वचन सांगतं इथं की बरोबर जे लोक असतात ना, चांगलं बघत ना, घोड्यावर पण बसून देत नाही आणि पायी पण चालू देत नाही। तसंच का चालू? घोड्यावर बसून तरी पण घोड्यावर बसून चालली, पाय चालली तरी अरे हिच्याकडे पैसे नाही वाटत, चलतच चालली एवढ्याला, असे पण बोलणार तसे पण बोलणार। म्हणून वचन सांगता इथं की माणसाकडे लक्ष लावू नका, तो विचार करू नका मनुष्य काय बोलतोय, परंतु देव काय बोलतोय त्याच्याकडे विचार लावा, आपलं लक्ष केंद्रित करा। हालेलुया। वचन सांगता इथं नोहाने जर आज जगाकडे लक्ष लावलं असतं तर त्याने देवाचं काम केलं असतं का? नसतं केलं। परमेश्वराचं वचन काय सांगतंय, असा विश्वास धरा, मागितले म्हणजे तुम्हाला दिले परमेश्वराने, मागा म्हणजे तुम्हाला देणारा परमेश्वर, आपल्याला भेटले अशा विश्वास तुमचा आणि माझा असला पाहिजे। हालेलुया। वचन सांगते ना, आपण लोकांकडे नजर लावतो, आपण म्हणतो याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, कुणाला काय का वाटाना, माझ्या देवाला चांगलं वाटतंय ना। हालेलुया। देवाला चांगलं वाटतंय तेच तुम्हाला आणि मला करायचं। हालेलुया। माणसं नाराज झाले तरी चालत, खरोखर माणसं नाराज झाले तरी चालत, माणसं कधी खुश असतात आपल्यावरती, आहेत का खुश? नसतात। मनुष्य नाराजच होतो, परंतु त्या देवाला जर नाराज करतो तर तुम्ही आणि मी जीवनात कधी नाही खुश राहणार का? कधी नाही खुश राहणार। बरोबर। आपल्याला मानायच्यात, आज्ञा मानायच्या, जे आपले आत्मिक आई वडील आहेत, जे आपले बघत ना आगळे लोक आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये राहून हे करायचे, परंतु जे आपण जगित लोकांच्या आज्ञा पालन करतो, जगाचं ऐकतो, जगाकडे लक्ष लावतो, तर ते आपल्याला देऊ शकतात का? ते आपल्याला वाचू शकतात का? नाही। एक वेळेस आपल्याला बघत ना, जे आपले कधीचे आहेत ते आपल्याला चांगला सल्ला देतील, ते आपला बघत ना चांगलं मार्गदर्शन करतील, परंतु आपल्याला जगाकडे लक्ष नाही लावायचं, त्या देवाकडे लक्ष केंद्रित करून आपले जे आपल्याला मध्ये ठेवले आहेत आपल्यासाठी, त्यांच्याकडे पण लक्ष लावायचं की ते आपल्यासाठी काय सांगतायत। हालेलुया। आपल्या त्यांचं ऐकून आपल्याला त्या देवाच्या मार्गावरती चालायचं। वचन सांगतं इथं की बरोबर देवाला नाराज करू नका। नोहाने तारू तयार केला आणि सर्वजण त्या तारूमध्ये गेले। हालेलुया। जेव्हा देवाने त्याला सांगितलं नोहाला, तेव्हा त्या नोहाने तो जहाज तयार केला, तो तारू तयार केला आणि सर्वजण त्या तारूमध्ये गेले की नाही? सर्वजण गेले। तेव्हा देवाचा जे पण बघत ना, जे संकट होतं, जे पण काही तकलीफ होती त्या पृथ्वीवरती आली, त्यावेळेला परमेश्वराने सर्व काही संपवून टाकलं। ठेवलं का प्रभूने काही नाही ठेवलं, सर्वांचा त्यांनी नायनाट केला। हालेलुया। काय नायनाट केला? कारण त्यावेळेला तेवढं पापच वाढलं होतं। हालेलुया। आज आपणही मागतो पण मनामध्ये डाऊट ठेवतो, मिळेल का नाही, भेटेल का नाही, होतंय का नाही, झालं तर धन्यवाद करत, नाही झालं तर जाऊ दे, हे हर एक गोष्टी आपण जीवनामध्ये करतो।
भेटायच्या आधी प्रभूला धन्यवाद करायचा. त्यावेळेला पण वचन सांगताय ना, आणि नोहाने विश्वास ठेवला आणि माझी मेहनत वाया जाणार नाही असं त्या नोहाला माहित होतं. हालेलुया. आता तुम्ही आणि पण जर मेहनत करतो ना तर ती कधी वाया जाणार नाही. हालेलुया. प्रभू म्हणतो तुझ्या परिश्रमाचं प्रतिफळ मी तुला देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आज कितीही तुम्ही आणि मी प्रभूमध्ये परिश्रम करतो ना तर प्रभू 100% देणार आहे. हालेलुया. आज बाहेर आपण नोकरी करतो, तिथं 8 घंटे नोकरी करतो तेव्हा तीच पगार भेटतोय, परंतु प्रभूमध्ये खरोखर आपल्याला प्रभू प्रत्येक गोष्ट फुकट देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वरासाठी आपण छोटं मी काम जर करतो तर प्रभू देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. वचन सांगतो की खरोखर जी नोहा म्हणत होता, जी मी मेहनत केली आहे ना, मला माहिती माझी मेहनत वाया जाणार नाही. परमेश्वर काय सांगतो त्यावर विश्वास ठेवा. हालेलुया. देवावरती विश्वास ठेवायचा, कुठल्या मनुष्यावरती देवावरती विश्वास ठेवायचा. माणसावर आपण विश्वास ठेवतो की देईल नाही, तो बोललेला मला की पुढच्या महिन्यात देतो, परंतु नाही देणार परमेश्वर, तो नाही देणार. परंतु परमेश्वर सर्व काही देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जर खरोखर परमेश्वराने जर सर्व काही आकाशामधून थांबून ठेवलं तर कुठला मनुष्य देऊ शकतो का? नाही देऊ शकत. सर्व काही त्याच्या हातात आहे, चांगलं वाईट सर्व काही त्या देवाच्या हातात आहे देण्यासाठी. तर कुठल्या मनुष्यावरती का आशा ठेवायची? हालेलुया. तर प्रार्थनेमध्ये मागायचंय, कंटिन्युअसली प्रार्थनेमध्ये मागायचं की प्रभू तुझं वचन सांगते, मी प्रार्थनेमध्ये मागितले प्रभू, मी शंका नाही करत आहे, मला भेटलंय ते बाप्पा. जर आपण हे मनामध्ये ठाणतो तर प्रभू 100% देतो. हालेलुया. तर खरोखर परमेश्वर तुम्हाला आणि मला देतो. ऑलरेडी परमेश्वरने सर्व काही दिलेले. इथं आहे का कुणी असं ज्याला देवाने दिलं नाहीये? असं कुणीच नाही. खरोखर आपला कलेच्या भरपूर आम्ही जे बघतो आपण, हे बॅनर भाषा सांगतात ना, जे पण बाहेरून येतात सर्वजण म्हणतात तुमच्या चर्चचं कुणी गरीब नाहीये. हालेलुया. कुणी गरीब नाही, सगळेजण चांगलं खातात पितात, चांगले कपडे लत्ते पॉश मध्ये राहतात. खिशामध्ये काय असो आहे ना, खिशात गरम नसतं तरी चालत, परंतु आपण टाईट मध्ये असतो. हालेलुया. बरोबर आपली कलेच्या परमेश्वराने भरपूर काय आपल्याला दिलेलं आहे. हालेलुया. तर आपण बघूया पुढचं वचन योहाना त्याचा 11:38. यीशु मन में फिर बहुत ही उदास होकर कब्र पर आया। वह एक गुफा थी और एक पत्थर उस पर रखा था। यीशु ने कहा, पत्थर हटाओ। उस मरे हुए की बहन मार्था उससे कहने लगी, हे प्रभु, उसमें से अब तो दुर्गंध आती है, क्योंकि उसे मरे हुए 4 दिन हो चुके हैं। यीशु ने उससे कहा, क्या मैंने तुझसे नहीं कहा था कि यदि तू विश्वास करेगी तो परमेश्वर की महिमा को देखेगी। हालेलुया। क्या कहता है वचन? परमेश्वर ने कहा था, यीशु मसीह ने ना सच में उसे कहा था, यदि तू विश्वास करेगी तो परमेश्वर की महिमा को देखेगी। हालेलुया। ऐसा कहा था की विश्वास केल्याच्या नंतर विश्वास कर देवाने काय सांगितलं होतं? जेव्हा लाजर मेला है ना, लाजर मरून किती दिवस झाले? 4 दिवस. आपण सर्वांनी हे वचन ऐकलेलं आहे ना. लाजर मरून 4 दिवस झालेला होता. येशू आला की खरोखर हालात बदलतात की नाही? वचन सांगतं की खरोखर मग येशू पुन्हा अंतःकरणात विवळ झाला. विवळ म्हणजे काय? दुःखी झाला. आज कबरेकडे आला, ती गुहा होती आणि तिच्यावर दगड लोटलेला होता. हालेलुया. त्या गुहेवरती दगड लोटलेले होते, परंतु खरोखर परमेश्वराने देवाला तिथं धन्यवाद केला. देव धन्यवाद देऊन काय म्हटला? प्रभू तू माझा ऐकला आहे. बोलला की नाही? परमेश्वर येशू मसीह परमेश्वरला म्हटला, तू माझा ऐकलाय का? असं म्हटला का की तू माझा ऐकणार आहे? असं म्हटला का तो? नाही म्हटला, ऐकलं आहेस म्हटला. आज आपण आहे ना, आज आपण हे असं म्हणतो की देवा माझं घरानं तू ऐकले, माझं रडणं तू ऐकलेस प्रभू, माझी परिस्थिती तू बदललीस परमेश्वरा, माझं सर्व काही परमेश्वरा तुला माहिती आहे. हालेलुया. तर खरोखर जेव्हा येशू येत होतो तो देव स्वर्गीय पित्याकडे आपले डोळे उचलतो आणि हात वरती करून त्या परमेश्वराला म्हणतो की प्रभू तू माझं ऐकलं आहेस. हालेलुया. ऐकलं आहेस असं नाही म्हणत की ऐकणारच. म्हणतो का तो माझा ऐकणारच? आता नाही म्हणत, तो म्हणतो तू आधीच माझा ऐकलेला आहे. हालेलुया. वचन सांगतं की खरोखर येशूने म्हटले हा दगड काढा. मार्था म्हणाली, प्रभू लाजर मरून 4 दिवस झाले आहेत. हालेलुया. काय म्हणती मार्था? की प्रभू लाजरला मरून 4 दिवस झाले. परंतु परमेश्वर म्हणतो की तुला मी म्हटलं नव्हतो का की विश्वास धरशील तर देवाचा गौरव पाशील. हालेलुया. जर तुम्ही आणि मी पण जीवनात विश्वास धरतो तर त्या देवाचा गौरव पाहतो. हालेलुया. जर जीवनात विश्वास नाही धरत तर देवाची महिमा आपण बघू का? देवाचा गौरव तुम्ही आणि मी बघू का? नाही बघणार. फक्त म्हणतो त्यावेळेला पण मार्थाला सांगितलं होतं की विश्वास धरशील तर देवाचा गौरव तू पाशील. तर तेच वचन तुमच्या आणि माझ्या जीवनात पण लागू आहे.
आज जर तुम्ही आणि मी पण जर विश्वास धरू तर देवाच्या महिमाला तुम्ही आणि मी बघू. हालेलुया. पण खरोखर जर शंका करतो, डाऊट करतो तर आपण देवाची महिमा नाही जीवनात बघणार का? नाही बघणार. देवाची महिमा आपण नाही बघू शकत. हालेलुया. वचन सांगता येतं की खरोखर येशूने तिला म्हटलं तू जर विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाशील. हालेलुया. हे वचन फक्त मार्तासाठी होतं का? मार्तासाठी नव्हतं, सर्वांसाठी. त्यावेळेला मार्तासाठी होतं, परंतु आज सर्वांसाठी. हालेलुया. आज सर्वांसाठी बायबलचं वचन सर्वांसाठी देवाने दिलेलं आहे. आज तुम्हाला आणि मला विश्वास धरायचा आहे आणि त्या देवाची महिमा जीवनामध्ये बघायची आहे. हालेलुया. खरोखर वचन सांगतो ना की येशू आला की हालात बदलतात, खरोखर बदलतात. तसं आपण गाणं म्हणतो ना, हालात बदल जाते हैं यीशु तेरे आने से, सच में आप और मेरा हालात बदलता है. यीशु मसीह अगर जीवन में आता है तो सच में हालात बदलने वाला वो परमेश्वर है. यीशु येतो तर हालात बदलतात. यीशु आला म्हणजे चमत्कार आला. यीशु आला म्हणजे आशीर्वाद आला. हालेलुया. येशू आला म्हणजे बरोबर आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. हे तुम्हाला आणि मला स्वीकार करायचंय. येशू येतो तर हालात बदलतात. येशू येतो तर चमत्कार येतोय. येशू येतो तर आशीर्वाद येतोय. येशू येतो तर बरकत येते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. हालेलुया. बरोबर. येशू आलाय तर लोकांसाठी प्रकाश आलाय. हालेलुया. ते तुम्हाला आणि मला स्वीकार करायचे. कधी स्वीकार करणार आपण? जर शंका नाही करणार, मनात शंका करणार, डाऊट करणार तर काहीच होणार नाही. आहे तिथंच आपण बसून राहणार. हालेलुया. वचन सांगताय बरोबर तो जीवनाची भाकर येतील. तसं आपण आज प्रभूच्या वेळेस ऐकलं ना, जीवनाची भाकर तीच आहे. तो सर्वांसाठी तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. तर मनात कुठलाही डाऊट, कुठलाही शंका, कुठलंही बोलतात ना परमेश्वराच्या विरुद्ध विचार नाही करायचा आहे. जे मागितले प्रभू तू देणार आहेस. हालेलुया. आणि मिळाले तसा विश्वास करायचा. हालेलुया. वचन सांगता येतं की बरोबर येशू आला की शैतान पळून जातोय की नाही. आज आपण बघतो संडेच्या दिवशी किती अद्भुत गवाया होतात की नाही. अशाच होतात का? प्रत्येकाच्या जीवनात रोज गवाई तयार होती. अशीच होती का जीवनात गवाई तयार नाही होत. बरोबर. जीवनामध्ये येशू येतो तेव्हा प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक संकट, प्रत्येक आजार, प्रत्येक तकलीफ सर्व काही ते पळून जातो. हालेलुया. तर त्याच्यासाठी स्वीकार करायचा काय? झाल्यावरती स्वीकारायचं नाहीये, आधी स्वीकारायचं. आधी स्वीकारायचं की खरोखर प्रभू मला भेटले. हालेलुया. जसं आपण बघतो मरकुस 5:25 मध्ये पण आहे ना की 12 वर्षाची रक्तस्राव स्त्री होती. तिने सर्व काही गमावलं होतं. गमावलं की नाही? सर्व काही गमावलं होतं. प्रत्येक डॉक्टरांकडून इलाज केला आहे ना. प्रत्येक तिने होतं नव्हतं ते सर्व काही घालवलं. पण एका दिवशी तिला समजलं की येशू मसीह येणार आहे आणि मी तिचा कसा विश्वास होता की मी त्याच्या कपड्याला पण शिवण तर मी बरी होईल. हालेलुया. ती म्हटली होती का मी पहिलं शिवण बघते, पहिलं चेक करून बरी झाले का, अशी म्हटली का ती? नाही. तिच्या मनात आधीच होतं तो येणार आहे, मी त्याच्या कपड्याला पण शिवण तर मी बरी होईल, बरी झाले. तिने असा विश्वास ठेवला होता. आज आहे ना कितीतरी पास्टर हात ठेवतात, कितीतरी काय काय करतात, तरी आपण हे करत, तरी पण वाटतंय पास्टर इकडचं गेले पण इथं आहे थोडंसं है ना, तरी आपण हे करतो. पास्टर इकडं झालंय कमी पण असं वाटतं आता पाठीत आलंय माझ्या है ना, पाठीतून गेले तर पोटात आलंय. असे आपल्या मनामध्ये शंका असतात. पूर्ण रीतीने मला मी बरा झालोय है ना, मला आरोग्य मिळाले, येशूच्या नावामध्ये मी आशीर्वादित आहे, मी ब्लेस आहे, मी सर्व काय आहे. हालेलुया. जर आपण बोलतो तर प्रभू त्या गोष्टी जीवनामध्ये करत. हालेलुया. आज किती लोक कर्जामध्ये जरी असं जरी म्हणायचं की माझं कर्ज सगळं काही नील झालेलं आहे. हालेलुया. मी त्या कर्जातून बाहेर आलेले आहे. हालेलुया. कशीही परिस्थिती असू द्या, आईला नसू तरी देवाला धन्यवाद करा. हालेलुया. तर प्रभू जे पण काही तुम्ही आम्ही प्रार्थनेमध्ये मागू ते प्रभू देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि जिथं रडत बसू ना कसं होईल रे देवा है ना, कसं होईल तुला तर माहिती सगळं काही. देव म्हणतो मला माहिती, मग तू कधी समजून घेणार आहेस. हालेलुया. खरोखर सर्व काही परिस्थिती देवाच्या हातात सोडा. आज मुलं पेपरला जातात मुलं पेपरला, तर त्यांनाच माहिती त्यांनी काय केले. जर त्यांनी अभ्यास केलाय, देवाला बरोबर नेलंय तर प्रभू 100% यश देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि जर ते काहीच नाही करून जात, शंका मनात घेऊन मध्ये जाणार आहे, तर प्रभू तिथं त्यांच्यामध्ये कार्य करेल का? नाही करणार. प्रभू म्हणत तू मला डाऊटच आणत बस, त्याच्यापेक्षा मागचा पुढचा मुलगा पुढे येऊन जाईल. हालेलुया. तर कुठल्याच गोष्टीमध्ये शंका नाही करायची, विश्वास ठेवायचा की मी मेहनत केली आहे, माझा देव माझ्या बरोबर आहे, तर जय माझाच आहे. हालेलुया. विजय माझाच आहे. हालेलुया. तर खरोखर त्या परमेश्वराने जेव्हा तो परमेश्वर येतो, येशू मसीह येतो, तर शैतान पळून जातो. जो मरणातून उठतो तर खरोखर तो मुर्दे पण उठवतो. हालेलुया. तो मरणातून उठलाय की नाही, येशू मसीह उठलाय, तर खरोखर तो मुर्दे उठवणारा परमेश्वर आहे. तर आपण का नाही विश्वास करत? आपण का डाऊट करतो? आज आपण आपल्या डोळ्यासमोर बघतो एवढे चिन्ह चमत्कार होतात,
तेवढे कामं होतात देवाचे, असेच होतात का? देव आहे म्हणून कामं होतात. हालेलुया. देव जिवंत आहे म्हणून कामं होतात. असंच होतं का? बाहेर जाऊन बघा, असे संसारामध्ये कामं होतात का? नाही होत. त्याच्या आधी सगळेजण संसार फिरलो, सगळेजण आपण सगळं करून बसलेले. त्याच्या आधी आपण बघितलं का असा चमत्कार, असा छुटकारा, असा आशीर्वाद, असा जीवनामध्ये होतो ना शांती? आपण बघितलं का कुठं? नाही बघितलं. बरोबर आहे. सर्व काय आपल्याला इथं होतं ना चर्च मध्ये आल्याच्या नंतर आपण बघितलेलं आहे. हालेलुया. तर आपण का नाही विश्वास करत की प्रभू मरणातून उठलाय तर देव मूर्त जिवंत करणार आहे, प्रभू सर्व परिस्थिती बदलणार आहे, प्रभू सर्व काय करणार आहे, तर तो विश्वास तुमचा आणि माझा असला पाहिजे. हालेलुया. तर वचन सांगतं की खरोखर ज्याच्याकडे असीम सामर्थ्य आहे, असीम शक्ती त्या देवाकडे, तो प्रभू देणार नाही? सर्व काही त्याच्याकडे. हालेलुया. आज काही नाही आपण करू शकत, फक्त मी करतो सर्व काही. इतर काय विषय आहे का? काही काहीच नाहीये. त्या देवाच्या हातात आहे सर्व काही. कुणाला द्यायचंय, कुणाला नाही द्यायचं, पण खरोखर आपला विश्वास तसा असला पाहिजे. आपल्याला म्हणायचंय प्रभू मला भेटले, भेटल्याच्या नंतर धन्यवाद नका करू. मिलने से पहले हमें धन्यवाद देना है, मिलने से पहले हमें हर एक चीजों के लिए प्रभु से बोलते ना हमें उपकार मानना है परमेश्वर का. हालेलुया. हर एक चीजों में, छोटी से छोटी चीजों में भी प्रभु के लिए हमें धन्यवाद करना है. हालेलुया. तो परमेश्वर का वचन ये कहता है कि सच में हमें कहना है कि प्रभु सच में मैं विश्वास करती मुझे मिल चुका है. हालेलुया. मिलने से पहले कह दो कि मुझे मिल चुका है, तो प्रभु देगा. अगर मिलने के बाद कर दे तो उसमें कोई मतलब नहीं है. हालेलुया. मिलने के बाद तो सभी लोग करते हैं. हालेलुया. भेटल्याच्या नंतर तर सगळेच करतात, परंतु भेटण्याच्या आधी करून बघा. हालेलुया. भेटण्याच्या आधी करून बघा तर परमेश्वर हर एक गोष्ट असंभव करण्याचं परमेश्वर. हालेलुया. भावांनो, बहिणींनो, सर्वजण ऐकतात वचन. असं नाही की प्रत्येक बहिणीच्या, भावाच्या, सेवकांच्या द्वारे आपल्या जीवनात वचन येतात. वचन असेच येत नाही. हालेलुया. त्याच्यासाठी भरपूर रात्रंदिवस मेहनत करावं लागते, कष्ट करावं लागतं. तर आहे ना, त्याचं प्रतिफळ प्रभू देतो. परंतु परमेश्वरावरती कुठलाही डाऊट नका करू, कुठलीही शंका करू नका. हालेलुया. आपण काहीच नाही त्या परमेश्वरावरती डाऊट करण्यासारखे आहेत का? नाहीये. तो परमेश्वर सर्व गोष्टी तुमच्या आणि माझ्यासाठी करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. तर खरोखर आपल्याला बघत ना, कुठल्याही शंका मनात न आणता त्या सर्व गोष्टी परमेश्वराच्या हातात सोडायच्या. आज जर आपण हर एक गोष्ट देवाच्या हातात सोडतो तर प्रभू प्रत्येक गोष्ट तुम्हाला आणि मला देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि मिळण्याच्या आधी जसं इस्रायल लोकांनी जसं जयघोष केला होता यरीहो देश जिंकण्यासाठी, ते काबीज करण्यासाठी त्यांना तो देश मिळाला, तसंच तुम्हाला आणि मला पण प्रभू सर्व काही देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वर देव तुम्हाला आणि मला आशीर्वाद देतो. चेतन पळून गेला, फक्त तिथे परत आहे. इथून गेल्यानंतर परत येते. यहाँ तक हमारे पास यीशु रहता है, जैसे चर्च से भाग गया यीशु को छोड़ देता है और शैतान आला. इधर शैतान भाग गया, उधर शैतान आ गया. हालेलुया. बहुत अच्छे बात है. मिलने के बाद परमेश्वर को धन्यवाद देते हैं. गलत से मिलने से पहले धन्यवाद करो. जो परमेश्वर कर सकता है कोई मनुष्य हाँ. हमारे चर्च में गरीब नहीं है, लेकिन हम गरीब के जैसे एक्टिंग करते हैं. गरीब नहीं है, गरीब के जैसे एक्टिंग करते हैं. हम गरीब हैं. गरीब कभी एक्टिंग करते पता है? चर्च करता है बाहर. चर्च का जब फॉर्म भरने से गरीब है, 10 वर्ष से दिन हम गरीब है, बाकी सब हमारे. हालेलुया. हालेलुया. तो हमें परमेश्वर की हमेशा अमीर बनकर दिया. देखो भाई बोलेंगे गरीब को निकाल दो, गरीब का डैश कर दो, अमीर के बात नहीं करो. हालेलुया. हाँ, इसलिए हमें अमीर कब बनता है? जब परमेश्वर की ओर हमारा ध्यान लगना चाहिए. परमेश्वर की ओर बाइबल बताता है कुलोसे की किताब में 3रा अध्याय 2रा वचन, कुलोसे की किताब में 3रा अध्याय 2रा वचन. हाँ, देखो क्या कहता है. पटक कर तू मेरी पृथ्वी नहीं, हाँ, परंतु हाँ, स्वर्गीय वस्तु पर हम किधर के बताओ? स्वर्ग की क्या? तो हमारा ढूंढना किधर? कितना लोग स्वर्ग का ढूंढता है? कैसा ढूंढता है? मैं अभी आपको स्वर्ग में तो हम जा नहीं सकते, लेकिन ढूंढेंगे कैसे? अभी यहाँ पे एक मेरा वस्तु गिर गया, मैं घर पे ढूंढूंगा क्या? अगर समझो घर पे ढूंढ गया, मिलेगा क्या? नहीं मिलेगा. गिरा किधर? यहाँ पे. और ढूंढ रहे किधर है? वहाँ पे. हम किधर है?
असं तो कैसे ढूंढने का? अभी आप लोगों ने बोला हमारा हाथ में है, आप आपने पूछा कैसे ढूंढने का? अच्छे काम करके और कोई हाँ वचन की द्वारा ताली बजाओ हालेलुया। तो ठीक है बात करते हैं इसमें सिस्टर के गलत है वो भी एक पॉइंट है। अच्छा काम करेगा तो भी प्रतिफल स्वर्ग से मिलता है। हमें अच्छा काम करना है लेकिन सबसे पहले हम वचन को फॉलो करना है। हालेलुया। वचन हमें स्वर्गीय बातें को बताते हैं। यहाँ पे कहते हैं हम यहाँ का नहीं हम वहाँ का है लेकिन हम वहाँ का ढूंढना चाहिए। यहाँ का मत ढूंढना। यहाँ का ढूंढेगा मिलेगा लेकिन नाश हो जाएगा लेकिन वहाँ का मिलेगा वो कभी नाश नहीं होगा। हम कहाँ के स्वर्गीय तो हम जाएंगे ना रिलेयस हम कहाँ जाएंगे? नीला कपड़ा पहनकर आप जाकर मत बोलो नहीं तो नीला कपड़े पहनेगा कपड़े नीला इसलिए मत दो हम अंदर से नीला पहनो। कई लोग बोलते हैं वैसे ने बोले नीला कपड़ा पहनो बहुत गलत तरीके से करना। तो हम कर क्या है हमारा पैर का तोड़ भी नहीं हम उसकी भी नकल करने उसका नकल करना चाहिए। इसलिए फॉर्म कचरे का पेड़ को लेकर और मुझे को वो छोड़ दो गुड फ्राइडे आपको नहीं सब गया हो चुका है। ये नहीं कि सब चेंज करके आपको नए जीवन में जीना है। हालेलुया हालेलुया। जोर से बातों को हम कुछ खत्म करते जोर से बात करेंगे और आप